हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला अगदी सरळ पद्धतीने वांग बटाट्याची खूपच टेस्टी कालवण बनवून दाखवणार आहे। अगदी सरळ रेसिपी आहे पण खायला खूपच यम्मी आहे, खूपच मस्त आहे। रेसिपी नक्की ट्राय करा, सर्वांना आवडणार आहे। चला मग झटपट रेसिपी पाहून घेऊया। सर्वात आधी मी बटाटा आणि वांग कापून घेतले आणि धुवून घेतले। तुम्ही बघू शकता क्वांटिटी सेम ठेवलं, तुम्ही कमी जास्त थोडं करू शकता, एवढे काही हरकत नाहीये। आता कढाईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया। आता जास्त तेल नाही घालायचं, थोडंच तेल घालायचं आणि कढाई छान गरम करून घ्यायचं। त्यानंतर हीट थोडासा कमी करून म्हणजे मीडियम टू लो वरती करून आपण फ्राय करून घेऊ। मीठ हळद पावडर काहीच घालायचं नाहीये, अशाच लाल लाल करून फ्राय करून घ्यायचा। आता बटाटा लाल झाल्यानंतर मी वांग पण घालते आणि वांग सोबत अजून 2 ते 3 मिनिटांसाठी फ्राय करून घेते। आता हीट हाई करायचे, नाहीतर मीडियम टू हाई करायचे। आता मी काढून ठेवते, तेच प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपण ग्रेव्हीचा प्रोसेस पण करूया। बाजूला ठेवूया आणि आता परत तेल घालून घेऊया। आता तुम्हाला कमी जास्त करायचे असेल तेल तर करू शकता। तेल छान गरम झाले, आता मी घालते अर्धा टीस्पून जिरे आणि अर्धा टीस्पून मोहरी। जिरे आणि मोहरीला छान तडतडू द्यायचे आणि त्यानंतर इथे कांदे घालून घ्यायचे। मी 3 मीडियम साइजचे कांदे बारीक चिरून घेतले होते। कांद्याचा कलर थोडासा ब्राउन व्हायची सुरुवात झाले की आपण लसणाचा ठेचा घालून घेऊया। मी फक्त लसूणच ठेचून घेतले, तुम्हाला जर अद्रक पण घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता, अद्रक लसणाचा पेस्ट घालू शकता। पण ही रेसिपीमध्ये खास मी आलाचा वापर करत नाही, म्हणून मी फक्त लसूण ठेचून घेतले अर्धा टीस्पून आणि लसणाचा कच्चा फ्लेवर संपल्यानंतर मी इथे टोमॅटो घालून घेते। 2 टोमॅटो मी बारीक चिरून घेतले होते, मीडियम साइजचे टोमॅटो घातल्यानंतर आपण मीठ टाकू, चवीपुरते मीठ घालून घ्यायचे, थोडासा मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर थोडेसे पावडर मसाले पण घालून घेऊया। पावडर मसाल्यामध्ये पहिले अर्धा टीस्पून हळद पावडर, 1 टीस्पून धने पावडर, चवीपुरती लाल तिखट आणि 1 टीस्पून मी घालते कांदा लसूण मसाला। जर तुम्हाला दुसरा काय मसाला घालायचा असेल जसा की काळा मसाला, गोळा मसाला, तसं तुम्ही घालू शकता। आणि इथे मी घालते अर्धा टीस्पून गरम मसाला, एवढेच मसाला घालते आणि पाणी अगदी सुकलेलं आहे, खूप ड्राय वाटते म्हणून मी थोडासा पाणी घालून घेते आणि झाकण लावून कुक करायचे। आता जास्त पाणी नाही घालायचं, थोडंच घालायचं फक्त मसाला कुक करायला। चांगले मिक्स करून झाकण लावून घेऊया मीडियम टू लो हीट वरती। मध्ये मध्ये झाकण काढून चेक करायचे, हलवत राहायचे, खाली जळू नाही द्यायचे। आता बघा मित्रांनो, टोमॅटो खूप छान मऊ झालेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे मसाल्यामधून। आता मी अजून थोडंसं पाणी घालते, पाणी सुकलं होतं, अजून थोडंसं पाणी घालते आणि आता मी घालणार आहे थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट। इथे बघा मी 4 चमचा होईल एवढे मी घेतले, तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हा पावडर घातल्यावर खूपच छान टेक्स्चर येते आणि चव पण खूप छान येते। पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही तरीमध्ये म्हणजे ग्रेव्हीमध्ये पण डायरेक्ट घालू शकता, पण आता जर तुम्ही घातला आणि थोडासा असा झाकण लावून लो हीटवर कुक करून घेतलं तर कलर थोडा चांगला येते, म्हणजे तेलाचा कलर छान येते, पांढरा पडत नाही, म्हणून मी असं केले। आता पाणी सुकलेलं आहे, आता आपण भाजी घालून घेऊया, म्हणजे वांग आणि बटाटा जे फ्राय करून ठेवले होते ते घालून घ्यायचे, थोडासा मिक्स करायचे। आता पाणी न टाकता असं फ्राय करायची गरज नाही आहे। आता आपण ग्रेव्हीसाठी पाणी घालून घेऊया। पाणी तुमच्या आवडीनुसार घाला, म्हणजे जेवढे पातळ तुम्हाला कालवण पाहिजे त्यानुसार पाणी घाला। मी खूप पातळ नाही करणार, एवढं पाणी घातलं। आता झाकण लावून शिजवून घेऊया, हीट मीडियम वरती ठेवले, मध्ये मध्ये चेक करायचे, हलवत राहायचे आणि आता बघा बटाटा खूप छान शिजलेला आहे, अगदी मऊ झालेला आहे, 100% शिजलं। आता शेवटीला मी थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालते, माझ्याकडे जास्त नव्हती
थोडीच होते, अजून थोडंसं जास्त पाहिजे होते पण काय नाही. आणि शेवटीला मी घालते 1/4 टीस्पून होईल एवढी साखर घातल्यावर टोमॅटोच्या आंबट चव बॅलन्स होईल आणि खूप छान एक टेक्स्चर आणि चव येईल. तुम्ही पण नक्की घाला, खूप छान लागते. पण कोणाला डायबिटीज असलं तर नका घालू. आता बघा मित्रांनो, आपला कालवण अगदी तयार आहे. हीट बंद करून 10 मिनिटासाठी वेट केला आणि त्यानंतर बघा कालवणाचं टेक्स्चर खूप छान झालेलं आहे आणि ग्रेव्ही पण घट्ट झालेली आहे. आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला. हा कालवण खायला खूपच मस्त आहे मित्रांनो. भातासोबत पण खाऊ शकता, भाकरी चपातीसोबत खाऊ शकता. खूपच टेस्टी बनवून तयार झालेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.